नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा. शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये आमदार स्थानिक विकास कार्यक्रम राबवला जातो. या आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक आमदाराला काही निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये स्थानिक विकास करण्यासाठी हा आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सुरुवातीच्या काळामध्ये 2 कोटी निधी इतका उपलब्ध करून द्यायचा, परंतु 2022-23 पासून आता 5 कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला जातोय. या निधीचा वापर करून त्या मतदारसंघातील आमदार आपापल्या जे काही मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये स्थानिक जे काही कामं आहेत, जसे की रस्ते बांधकाम असेल, शाळा व इमारतीचं काम असेल, किंवा समाज मंदिर किंवा कम्युनिटी हॉल असतील, पूल गटारे किंवा सार्वजनिक सुविधा, पाणी वगैरे असेल, या सर्व गोष्टींचा विकास आणि कामे हे आपापल्या मतदारसंघात करून घेत असतात. याच संदर्भातला हा आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत या आमदारांना निधी वितरित करण्यात आलेला आहे. या संदर्भातला हा जार आपण पाहू शकता 24 मार्च 2026 रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे. आणि हा जार महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने हा जार काढलेला आहे. आता सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या आमदार आहेत त्या आमदारांशी भेटून आपल्या ज्या काही मागण्या आहेत, आपले जे काय ठराव आहेत, ते प्रस्ताव आहेत, आपले प्रस्ताव त्यांना मागायचे आहेत आणि आपली विकास कामे करून घ्यायची आहेत. बघा, याची प्रोसेस कशी असते की हा निधी उपलब्ध झाल्यानंतर मागणी आता समजा औसा मतदारसंघ असेल किंवा रावेर मतदारसंघ असेल, औसा मतदारसंघामधल्या नागरिकांनी त्यांच्या स्थानिक आमदाराला मागणी केलेली असते की आमच्या मतदारसंघामध्ये इथं रस्ता झाला पाहिजे किंवा इथं समाज मंदिर झालं पाहिजे, अशी मागणी केलेली असते. ही मागणी केल्यानंतर मग आमदार साहेब काय करतात की आमदार कामाची शिफारस करत असतात. कुठं करतात तर ते जिल्हा नियोजन समितीला, आणि जिल्हा नियोजन समिती ही जिल्हा लेवलला असते. कलेक्टर साहेब असतात, त्यानंतर पालकमंत्री असतात. ह्या जिल्हा नियोजन समितीमध्ये बरेचसे लोक असतात आणि ही जिल्हा नियोजन समिती या कामांना मान्यता देत असते. त्यामुळे सध्या सर्व शेतकरी बांधवांनी आणि महाराष्ट्रभरातील नागरिकांनी या आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आपल्या मतदारसंघामध्ये कामाची मागणी केली पाहिजे आणि आपल्या आमदारांकडून हा विकास निधी मिळवून आपला मतदारसंघामध्ये बरेचसे कामं करून घेतले पाहिजे. हा निधी किती भेटला आहे आपण पाहू शकता. बघा, हा जो शासन निर्णय झालेला आहे, हा शासन निर्णय आपण पाहू शकता. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत जे काय आपल्या महाराष्ट्रात 266 विधानसभा सदस्य आहेत आणि 52 विधान परिषद सदस्य आहेत, अशा 318 विधानमंडळ सदस्यांना एकूण 636 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध झालेला आहे. आता हा 636 कोटी रुपयाचा जो निधी आहे, तो निधी त्यांनी सर्व आमदारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये विकास कामे करण्यासाठी खर्च करायचा आहे, असा हा शासन निर्णय आपण पाहू शकता. आणि जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जे असतात जिल्हा नियोजन समिती आणि नियोजन विभागाचे, हे या तरतुदीला अधून लावून निधीचे वितरण तात्काळ करावे असं यांनी सांगितलेलं आहे. याबाबतीतला हा जार आपण पाहू शकता. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या सर्व जे काय मतदारसंघामध्ये असलेले नागरिक आहेत त्यांनी आपापल्या आमदाराला आपल्या कामांची मागणी करून आपलं काम करून घ्यावं, अशी मी सर्व नागरिकांना देतो. बघा, इथे डिटेलमध्ये दिलेले आहेत. मुंबई शहरामधले जे काय ज्योती एकनाथ गायकवाड आहेत त्यांना 2 कोटी इतका निधी उपलब्ध झालेला आहे. म्हणजे प्रत्येक आमदारासाठी जवळपास 2 कोटीच इतका निधी उपलब्ध झालेला आहे. आणि पुढं तिथं त्याने वितरण करण्याच्या संदर्भात पण माहिती दिलेली आहे, कशी वितरित निधी कुणाला किती झालेला आहे, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य यांचा आणि समाप्तीचा कार्यकाळ पण तिथे दिलेला आहे. अशा प्रकारे निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मी फक्त एक उदाहरण दिलेलं आहे. जे सध्या करंट रनिंग आहेत त्यांच्यासाठी हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आपण पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रभरातील जे काय आमदार आहेत यांच्यासाठी हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. प्रत्येकी 2 कोटी इतका निधी यांना देण्यात आलेला आहे. सर्वच्या सर्व आपण पाहू शकता जे काय आमदार आहेत त्यांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे त्यांनी सर्व शेतकऱ्यांनी नागरिकांनी आपल्या आमदारांना मागणी करून आपली कामे करून घ्यावीत, अशी मी विनंती करतो. अशाच प्रकारचे महाराष्ट्र शासनाचे नवनवीन अपडेट्स, GR शासन निर्णय पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, अशी विनंती करतो. धन्यवाद.